शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या रोहित पवारांची प्रकृती खालावली. कुटुंबियांच्या डोळ्यांत अश्रू. पंढरपूरच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी पोहोचले आहे. मात्र आंदोलनाचा हा लढा आता अधिक भावनिक वळणावर आला आहे. आज डॉक्टरांनी केलेल्या आरोग्य तपासणीत रोहित पवार यांची प्रकृती खालावत असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती समोर येताच आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या, पत्नीच्या आणि इतर कुटुंबियांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात रोहित पवार स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता ठामपणे उभे आहेत. मात्र दिवसागणिक खालावत चाललेली त्यांची तब्येत कुटुंबियांची चिंता वाढवत आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेला संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला आपल्या माणसाच्या प्रकृतीची काळजी. या द्वंद्वातून जात असलेल्या कुटुंबियांच्या भावना आज आंदोलनस्थळी पाहायला मिळाल्या. संपूर्ण वातावरण भावनिक झाले असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो त्याच दिवशी मी जामखेडाने सांगितलं होतं शिक्षक आहे, त्यामुळे गेले 10 वर्ष एकत्र येऊन काम करतोय, लढतोय, सर आपला काटा काढत असतील. नीटच्या परीक्षेमध्ये आपला जीव गेला, खेळ मांडत असतील, तर यांना टीका करण्यासाठी कोणी शो आहे, भूमिका 4-5 जणांनी मिळून करणारे करत राहणार. लातूर मध्ये जाऊन त्या ठिकाणी सौदे करून सौदेबाजीच्या कारस्थानात नीतीचं पाप करताना त्यांना त्याची लाज वाटली नाही. आज प्रश्न विचारलेलं नरकाला पदर लावावा, लाजेची लाज वाटावी, अशा प्रकारचं कारस्थान या सगळ्या नेत्यांच्या पापात या सगळ्यांनी मिळून केले. आम्ही सगळेजण चिंतेत आहोत. यासाठी या 2 लाखाच्या कर्जाबद्दल सर सत्याची माफी द्या. म्हणून या ठिकाणी आपले नेते रोहित दादा यांनी मागणी केली आणि तशी मागणी करताना आपण मुलं पण आले उपोषणाला बसल्याचं आज तिसरा दिवस असल्याचं जाहीर केलं. अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. काय चाललंय? शिवरायांचं दर्शन घेऊन, दादांशी संवाद झाला, गाडगे बाबांचं दर्शन घेऊन, पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालून, अच्युता, माधवा, केशवा, मुरलीधरा, तुकारामा, हरिदासा, पांडुरंगा सगळ्यांनी मिळून ज्यांनी पाप केलंय आणि या ठिकाणी आपली सगळ्यांना धारेवर धरण्याचं वितोष मनात आणून उद्योग केलाय, त्याच्याबद्दल त्याचा जाब विचारणारी ताकद आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. मित्रांनो, माऊलींच्या आता मी दर्शन करून आले पांडुरंग. लाखो शेतकऱ्या अशा वणव्यात देखील आपण या सगळ्या गोष्टी सहन करतात. हे सकारात्मक दान टाकण्याची विनंती मी आज पांडुरंगाला केलेली आहे. झाली शब्द दिलासा देणारे शेतकऱ्यांसाठी का होईना आपल्या कानात म्हणून आपण प्रयत्न करत आहात. अशा वेळेला या सरकारला तिसऱ्या दिवशी आपल्याला भेटायला इथे येणार आहेत. या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर ते मोघम आपल्याला कुठलंच आश्वासन देणार